उत्कर्ष. कसं एवढं जमून आणलंय बघा ते सगळं. उत्कर्ष. त्याच्या दोन मुलांचं चित्र दिसतंय का बघा तुम्हाला. एक मुलगा आणि मुलगी हात वर केले. काय सांगताय हात वर करून ते आनंद झालेला आहे. त्याला आनंद झालाय. याचं ते सिंबॉल आहे. आता ह्या हे जे जेवढे आहेत तेवढे वाढले तुम्ही आपले तज्ञ मार्गदर्शक पण येणार असतील ना दुपारी. त्यांना काउंटर नाही ना. ठीक आहे सांगा. याच्यात बघा अपग्रेडिंग टीचर्स नॉलेज अँड ऍटिट्यूड टुवर्ड्स रिफॉर्मिंग स्कूल. हे जे वाक्य केलेलं आहे त्याचं मराठीमध्ये कोण छान करणार आहे सांगा. करा त्याच्यावर घ्या तर अपग्रेडिंग टीचर्स नॉलेज अँड ऍटिट्यूड टुवर्ड्स रिफॉर्मिंग स्कूलचं मराठी काय करणार तुम्ही. एकेका शब्दाचा अर्थ घेऊया आपण. सांगणार मला तुम्ही. अपग्रेडिंग म्हणजे काय. बरोबर आहे. उंचावणे उच्चीकरण करणे. बरोबर आहे. दुसरा शब्द आहे टीचर्स नॉलेज शिक्षकांचं ज्ञान. अँड ऍटिट्यूड. ऍटिट्यूड म्हणजे काय. बरोबर आहे. टुवर्ड्स कडे त्याकडे. रिफॉर्मिंग स्कूल. रिफॉर्मिंग स्कूल. रिफॉर्म म्हणजे रिफॉर्म पुनर्बांधणी. पुनर्बांधणी. रिफॉर्मिंग स्कूल म्हणजे शाळेची पुनर्बांधणी. आता हे सगळं वाक्य कसं तयार करा सांगा मला. कोणी सांगा तुमच्यापैकी. बघा वहीवर लिहून सांगा काय घ्यायला पाहिजे. उंचवलेल्या शिक्षकांच्या ज्ञानातून शाळेची नवी. तर आणखी बद्दल दुसरं करते का बघूया. कोण करतात करायचं. वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज काय करूया सांगा. शाळेचा तर ऍटिट्यूड शब्द घेतला नाही जास्ती. तुम्ही करताय तर करा. तर कसं करताय बघूया. ज्ञानाचे शुद्धीकरण करून दृष्टीने शाळेची बांधणी करायची. पुनर्बांधणी करतो. बरं मला हा तर करा तुम्ही. शाळेच्या पुनर्बांधणीसाठी शिक्षकांच्या ज्ञानाचे उच्चीकरण करण्याने तर ते दृष्टिकोन शब्द आत घेऊन अजून छोटं वाक्य करता येईल. तुमचं वाक्य बरोबर आहे. स्टार्ट चांगला केलाय. इकडनं कोण करणार मॅडम. केलंय तुम्ही मॅडम. बघा केले का. जर म्हणते की लेडीज एकदम सेपरेटला बसते इन्व्हॉल्व करता एकदम. हा काय सरांनी केलेलं बरोबर आहे. सरांनी केलं तसा पाहिजे. शाळेच्या पुनर्बांधणीसाठी शिक्षकांचे ज्ञान आणि दृष्टिकोन यांचे कमीत कमी शब्दात सांगण्यात आला का मला लिहून देवा. हा सांगा का. शाळेच्या पुनर्बांधणीसाठी शिक्षकांचं ज्ञान आणि दृष्टिकोन यांचं उच्चीकरण करायचं आहे. तर उच्चीकरण करायचं आहे. निर्मिती नाही. का शब्द वापरला सांगा. निर्मिती नाही. कारण ज्ञानात तुमच्या निर्मिती करणार नाही आहे. ज्ञान तुमच्याकडे आहे. दृष्टिकोन निर्माण करणार नाही तुमच्याकडे. दृष्टिकोन आहे त्याचं उच्चीकरण करायचं आहे. म्हणजे ज्या